राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। सुधारित पेन्शन लागू करावी, कॅशलेस विमा सुविधा हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावे, वर्ग 4 मधील कर्मचारी भरती आदी 18 मागण्यांसाठी राज्यभरातील विविध 32 संघटनांनी या संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे। कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे शासनाच्या सर्व विभागातील कामकाज राज्यभर ठप्प झाले आहे। संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मारुती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग येथे कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संप आंदोलन सुरू केले आहे। संघटनेचे विजय लांगे, नंदकिशोर भरेकर, महेश गुले, कृष्णा साळवी, दिनेश कुचेकर, संध्या काळजे, प्रवीण इगवे, संजय कडाळे, दीपक धिवार, राजू चव्हाण, राहुल कडू, विनायक राऊत, सदानंद मोर्डे, कांदेपल्ली यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। शासनाने आपल्याला जो GR काढला होता तो सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, त्या GR ची अंमलबजावणी आज तागायत केली नाहीये। आम्हा कर्मचाऱ्यांना खरोखर जुन्या पेन्शनची अत्यंत गरज आहे, परंतु हे शासन PF पारडेच्या कायद्याचा या ठिकाणी आम्हाला बडगा दाखवून ते देऊ शकत नसला तरी आम्ही 7 दिवस संप करून जे काही 90% पेन्शन हासिल केलेली आहे त्याचं शुद्धीपत्रक आणि त्याचा GRचं स्पष्टीकरण आज तागायत अंमलबजावणीसाठी आलेला नाहीये। त्याचा आक्रोश मनामध्ये घेऊन संपूर्ण सर्व कर्मचारी बांधव या ठिकाणी संपामध्ये हजर झालेले आहेत। पैसे नाहीये असे म्हणणारा सरकार किती मोठ्या योजना आणतंय, आमचा विचार करत नाहीये, कारण आमचा खर्च होणारा वेतनावर हा विकासावर खर्च होत असतो। प्रत्येक शासनाची योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर आम्ही करत आहोत तर जसे आमदार आणि खासदार यांना तुम्ही पेन्शन चालू ठेवलेली आहे त्याच्या धर्तीवर नव्हे तर आमची पहिली पेन्शन, कारण ब्रिटिश कालापासून आम्हाला पेन्शन चालू आहे आणि तदनंतर सुधारणा होत 1981-82 साली पारिभाषिक पेन्शन योजना आम्हाला लागू करण्यात आली आहे, अशी मिळालेली नाहीये। तर ती मिळवण्यासाठी आम्ही हा संप आयोजित केलेला। आम्हाला एकूण 18 मागण्या आहेत, त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी कायम झाला पाहिजे, जे काही बदली कर्मचारी आहेत आणि जे नवीन लागलेले कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना आमच्यासारखी जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, हा मुक्तपणे त्यांनी दिली पाहिजे, रिक्त पदा सरळ सेवेने भरली पाहिजे, वय वर्ष निवृत्तीचा 60 झालं पाहिजे, महिलांच्या संगोपन रजा 2 वर्ष झाल्या पाहिजे, अनुकंपा 100% झाले पाहिजे, वर्ग 4 चे कर्मचारी त्या ठिकाणी पुन्हा भरती झाले पाहिजे, वारसा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, खऱ्या अर्थाने DA सुद्धा आम्हाला वेळेवर मिळाला पाहिजे आणि 8वा वेतन आयोग मिळण्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। लवकर त्यांनी लागू करायला पाहिजे। मागासवर्गीयांना पदोन्नत्या हे 2004 पासूनच्या बंद केलेल्या कायमस्वरूपी चालू केल्या पाहिजे, अशा विविध मागण्यांनी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु या संपाला त्यांनी दाद दिली नाहीये। आम्ही तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना देव सुबुद्धी द्यावं, आमच्या मागण्यांचा विचार करून आमचं जे सुधारित पेन्शन योजनेचं शुद्धीपत्रकही द्यावं आणि इतर 18 मागण्या त्यांनी तात्काळ मंजूर कराव्यात। अन्यथा केल्या नाहीत तर आमचे वरिष्ठ जे समन्वय समितीचे निमंत्रक आहेत, विश्वासजी काटकर आमचे अध्यक्ष आहेत, दगडे गुरुजी, या सर्वांच्या आदेशानुसार आम्ही पुढचा पवित्रा घेत आहोत। बेमुदत संपासाठी आम्ही रोज या ठिकाणी झुंजणार आहोत आणि जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे। दरम्यान या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज, परिवहन सेवा आणि शिक्षण क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। नागरिकांना विविध सेवा मिळण्यात अडथळे येण्याची चिन्हे दिसत आहेत। सरकारने लवकरात लवकर चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे।